मावळ लोकसभेत दिल्लीवरून 6 जणांचं एक पथक आलंय। ते पथक महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे याची सगळी माहिती घेते, त्यावरती नजर ठेवून आहे। यावरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत महायुतीचे अजित पवार राष्ट्रवादीचे पिंपरी चिंचवडचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आहेत। का गरज वाटतेय दिल्लीवरनं पथक मागवायची? मला वाटतं आता माझ्याही काल ते ऐकण्यात आलं की अशा पद्धतीचं काहीतरी दिल्लीवरनं पथक आलंय, परंतु एकूणच जर परिस्थिती पाहिली तर सगळे महायुतीचे सगळे आमचे जे मित्रपक्ष आहेत हे खूप चांगलं काम करत आहेत आणि कदाचित आता हे राजकारणामध्ये आता हे अनेक नवीन नवीन टॅक्टिक्स येत आहेत आणि त्याच्यामुळं अशा प्रकारे सगळ्याच पक्षाचं म्हणजे जसं आज तुम्ही म्हणता केंद्रातनं पथक आलं तसं सगळ्याच पक्षाच्या नेत्यांची नजर असते की आपल्या पक्षातले कार्यकर्ते इतर पक्षातले कार्यकर्ते कशा पद्धतीने काम करतायत। त्याच्यामुळे तशा पद्धतीने मला वाटतं ती एक ॲक्टिव्हिटी त्यांच्याकडनं होत असेल आणि त्याच्यातनं निश्चितपणे उमेदवाराला फायदा होईल असं मला वाटतं। बरोबर आहे, नजर ही वरिष्ठांची असावीच, त्या बाबतीत काही दुमत नाहीये। परंतु मावळ लोकसभेत खास करून असं म्हटलं जातं की अजित पवारांची राष्ट्रवादी हे नेमकं कुणाचा प्रचार करते, असा प्रश्न निर्माण केला जातो, चर्चाही उपस्थित होतात आणि अशा वेळेला हे पथक या ठिकाणी येणं तुमच्यावरती अविश्वास दाखवला जातोय? मला तसं वाटत नाही आणि पहिल्यापासून अगदी उमेदवारी जाहीर झाल्यापासून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण काम करतो आणि पहिल्या दिवसापासून आम्ही सगळ्यांनी आप्पा बाळण्यांच्या पाठीची राष्ट्रवादी ताकद उभी केलेली आहे। तुमच्यावरती अविश्वास दाखवला जात नाहीये, मग आता महाविकास आघाडीचे उमेदवार संजय वगैरे म्हणतायत की जर दिल्लीवरनं असं 6 जणांचं पथक आलं असेल म्हणजे महायुतीचा बारण्यांवरती विश्वास नाहीये। आता त्यांनी काय बोलायचं हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मला तसं वाटत नाही। मला हे वाटतं की मताधिक्य वाढवण्याच्या दृष्टिकोनातून हा पक्षाकडनं केलेला प्रयत्न आहे। आजही तुमचे काही पदाधिकारी संजय वगैरेंना भेटतायत महाविकास आघाडीचे उमेदवार? आमच्या माहितीत तसं काही नाही, दादांनी स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत। अर्थात ते पूर्वी होते आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांचे संबंध आहेत, परंतु आमच्यापैकी कोणीही त्यांच्या संपर्कात नाही आहे आणि आम्ही सगळेजण ठामपणे महायुतीचे उमेदवार आप्पा वाढण्यासाठी प्रयत्न करतो। संजय वगैरे म्हणतात की मला आजही राष्ट्रवादी अजित पवारांची राष्ट्रवादीचे काही पदाधिकारी आहेत ते भेटतात, आमचं बोलणं होतं, यातून काय अर्थ काय घ्यायचा? आता ते त्यांचा प्रचारातला एक भाग आहे। शेवटी त्यांना अशा पद्धतीने बोलल्यानंतर काही बेनिफिट मिळवायचं असेल म्हणून तशा प्रकारे बोलतो, राजकारणातला एक पार्ट आहे, पण वस्तुस्थिती तशी नाही आहे। दिल्लीचं जे पथक आलंय ते तुमच्याकडनं काही माहिती घेतंय का की तुम्ही कशा पद्धतीने प्रचार करताय? हो, आमच्याकडं म्हणजे जसं भाजपचं आहे, जसं शिंदे शिवसेनेचं आहे आणि आमच्याही पक्षाकडनं अनेक लोक वरिष्ठ येत आहेत आमच्याकडनं। दिल्लीचं पथक तुमच्याकडनं घेते का? तुमचे वरिष्ठ तर घेणार? आता मी त्यांना विचारलं नाही ते कुठून दिल्लीकडनं आले, परंतु लोक येत आहेत, आम्हाला भेटतात पक्षाकडे। ही प्रत्येक निवडणुकीत येत असं म्हणजे आत्ताच आले अशातला काही भाग नाहीये। त्याला आता तो दिल्ली हा शब्द ऍड केल्यामुळे त्याला एक वेगळं वळण द्यायचा प्रयत्न दिसतोय, परंतु तसं नाही मला वाटत। तर महायुतीत मावळ लोकसभेमध्ये मोठी खदखद आहे, याची चर्चा वेळोवेळी घडतच राहिलेली आहे आणि अशातच दिल्लीतनं 6 जणांचं पथक येणं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसवरती अविश्वास दाखवला जातोय का असा प्रश्न निर्माण झालाय। परंतु कोणताही अविश्वास आमच्यावरती दाखवला जात नाही आणि आम्ही इमाने इतबारे या ठिकाणी श्रीरंग बारणेंचा प्रचार करतोय असा दावा पिंपरी चिंचवडमधले अजित पवार गटाकडून करण्यात येतोय। नाजिमुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।